उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा आरोप. लोकसभा निवडणुकीमध्ये मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कोल्हापूरला फडणवीस साहेब आले होते. माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहात आणि आमचं घर फोडून आम्हाला अस्वस्थ केलात, बदनाम केलात. त्याचं दुःख आम्हाला ते कधीतरी ते फेडावं लागेल. राजकारणामध्ये असा धंदा आहे ज्यामध्ये शिव्या खायची तयारी ठेवावी लागते. शिव्या खायची तयारी असेल तर जनतेला न्याय देऊ शकता. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राजकारण असा धंदा आहे की ज्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिव्या खायची तयारी असेल तरच तुम्ही जनतेला न्याय देऊ शकता. अजित पवार कामाचे व्यक्ती, नितेश राणे फुल टाइम रिकामे. त्यांना कामधंदा नाही म्हणून ते बडबड करतात. राणेंनी आता माईक दिसला की उड्या मारू नये. अमोल मिटकरींची राणेंवर टीका. पारशीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या ठिय्या आंदोलनाकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं देखील दुर्लक्ष. राऊतांच्या ठिय्या आंदोलनाचा 9वा दिवस. राजेंद्र राऊतांचं शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. काँग्रेस पवार गटासमोर नाक रगडलं तरी देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. संजय राऊतांनी फुशारक्या मारू नये. नितेश राणेंचा टोला. की काँग्रेसच्या समोर नाक रगडलं तरी, कितीही तुतारीच्या समोर नाक रगडलं तरी उद्धव ठाकरेला या जन्मात मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही. अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्कर पाटील खतगावकर आणि मिनल खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे देखील काँग्रेसमध्ये दाखल. मी माझ्या घरी परत आलोय. भास्कर खतगावकर यांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाण स्वतः असुरक्षित, ते काय सुरक्षा देणार? त्यांना कायम तिकडे राहू द्या. खतगावकर धमकीला घाबरणारे नाहीत. नाना पटोलेंचा अशोक चव्हाण यांना टोला.